नमस्कार मित्रांनो, पापमोचनी एकादशी 2026 जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पापमोचनी एकादशी यावेळी 15 मार्च रोजी आलेली आहे. या दिवशी भगवान विष्णूंची, माता महालक्ष्मींची पूजा केली जाते. त्यामुळे भक्तांच्या जीवनातील दुःख दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. पापमोचनी एकादशी धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाची मानली जाते. प्रत्येक एकादशी व्रताचे वेगवेगळे महत्त्व असते. चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशी व्रताला पापमोचनी एकादशी म्हणतात. असे मानले जाते की हे व्रत केल्याने नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते. यावेळी एकादशी तिथी 2 दिवस असल्याने हे व्रत नक्की कोणत्या दिवशी पाळायचे याबाबत भाविकांच्या मनात संभ्रम आहे. 14 आणि 15 मार्च या दोन्ही दिवशी एकादशी आहे. असे मानले जाते की हे व्रत करणारे केवळ पापांपासून मुक्त होत नाहीत, तर भगवान विष्णूंचे आशीर्वाद देखील प्राप्त करतात. पापमोचनी एकादशीची पूजेची वेळ आणि महत्त्व याप्रमाणे. पापमोचनी एकादशी तिथीची सुरुवात शनिवारी 14 मार्च रोजी सकाळी 8:10 सुरू होईल आणि या तिथीची समाप्ती 15 मार्च रोजी सकाळी 9:16 होईल. उदय तिथीनुसार हे व्रत रविवारी 15 मार्च रोजी पाळले जाणार आहे. यावेळी पूजा मुहूर्त सकाळी 8:01 सुरू होईल ते दुपारी 12:30 पर्यंत असणार आहे. पापमोचनी एकादशी व्रताचे महत्त्व याप्रमाणे. धार्मिक श्रद्धेनुसार पापमोचनी एकादशीचा उपवास एखाद्या व्यक्तीला जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केलेल्या पापांपासून मुक्ती देतो. असे मानले जाते की हा उपवास पूर्ण विधींसह पाळल्याने त्यांचे भाग्य देखील वाढते. म्हणून हे व्रत पूर्ण भक्तीने पाळले पाहिजे. शिवाय हे व्रत पूर्ण भक्तीने पाळल्याने सौभाग्य देखील वाढते. एकादशीचे व्रत करणारे केवळ आजार आणि दुःखांपासून मुक्त होतातच, शिवाय त्यांच्या पापांचा देखील नाश होतो आणि मोक्षप्राप्ती होते. तसेच पुण्यफळांची प्राप्ती देखील करतात. पापमोचनी एकादशीच्या दिवशी हे उपाय करावेत. एकादशीला भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच तुळशी मातेचीही पूजा करावी. असे मानले जाते की हे व्रत करणाऱ्यांनी सकाळच्या प्रार्थनेनंतर तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा. तसेच या दिवसापासून तुळशी मातेची सतत सेवा करावी. या दिवशी तुळशीचे रोप दान केल्यानेही सौभाग्य वाढते. शक्य असल्यास या दिवशी भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घ्या. असे केल्याने तुम्हाला देवांचा आशीर्वाद मिळतो. पापमोचनी एकादशीची कथा याप्रमाणे सांगितली जाते. पद्मपुराणानुसार प्राचीन काळी च्यवन ऋषींचा मुलगा मेधावी ऋषी कठोर तपस्या करत होता. त्यावेळी स्वर्गीय अप्सरा मंजू घोष त्याला मोहित करण्यासाठी आली. तिच्या सौंदर्याने आणि संगीताने त्याची तपस्या भंग केली आणि तो अनेक वर्षे मोहित राहिला. आपली चूक लक्षात आल्यानंतर त्याने पापमोचनी एकादशीचे व्रत केले आणि त्याला स्वतःच्या पापांपासून मुक्ती त्याला मिळाली. या व्रतामुळे त्याला त्याच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळाली आणि तपश्चर्या करण्याची शक्ती परत मिळाली. तर असे हे पापमोचनी एकादशीचे व्रत केल्यामुळे भक्तांना त्यांच्या पापांपासून सुटका मिळते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.